बसा ना सर, बसा. गरमागरम चहा घ्या, मूड एकदम फ्रेश होईल. अरे केडी सर, हा बरं ना तुम्ही? केडी सर, हा आय एम रिअली सॉरी कमांडर. नाही, माझ्या चुकीमुळे तुमचा जीव धोक्यात आला. खरंच सॉरी. काय तुम्ही सर, हा उगाच या बरं बसा या. काहीतरीच बोलताय राव. अहो एवढंच लागलंय मला ते. मग याच्यापेक्षा जास्त मार तुम्ही बायकोचा खातो घरी. तुम्ही ना उगाच लोड घेऊ राहिल्या. लोड नका घेऊ, चहा घ्या. ए कत्री, चहा दे ना. काल मला काही कळतच नव्हतं. पूर्ण ब्लँक झालो होतो मी. मला काही दिसतच नव्हतं काल. पण माझ्या एकाच चुकीमुळे तुमच्या जीवाला जर काही झालं असतं ना कमांडर, मी खरंच. सर पहिल्यांदाच झालंय आणि आधी तुम्ही किती वेळा आमचा जीव वाचवलाय. कधीतरी असं होतं सर, तुम्ही एवढं का टेन्शन घेताय? नाही फातिमा, माझी ड्युटी कॉम्प्रोमाइज झाली. ही खूप सिरियस गोष्ट आहे. हाय सर, तुम्ही कुठला विषय कुठे घेऊन जाऊ राहिले आता? अहो 19-20 होतच राहतं सर, एवढं थोडी चालतं. हा हे बघा, तुम्ही ना लय मनान नका लावून घेऊ. लय टेन्शन घेताय. मला सांगा केडी सर, आपण सगळेच आपलं पर्सनल लाईफ बाजूला ठेवूनच ड्युटी करत असतो ना. पण पर्सनल लाईफचा इफेक्ट आपल्या ड्युटीवर नाही झाला पाहिजे ना कमांडर. नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होतो. आणि आपल्या पर्सनल इश्यूमुळे ड्युटीवर जर फरक पडत असेल तर चुकतोय ना. असं काही नाहीये सर, कालचा तुमचा दिवस चांगला नव्हता आणि प्रत्येक दिवस सारखा नसतो. कालच्या दिवसात ना माझं आयुष्यच बदललंय. माझा कॉन्फिडन्स, फोकस सगळंच हललंय. मला नाही वाटत मी आधीसारखं काम करू शकेन, कामावर फोकस करू शकेन. माझ्याकडनं नाही होणार आता. झाला का साया? हो. आता या पेपर्सवर पण साईन करा. नीट वाचून घ्या दया काका. आणि एक मिनिट, इथपासनं इथपर्यंत सिग्नेचर करायचे. इथपर्यंत. बस. इकडे पण, इकडे पण. एकदम एवढे पेपर्स? हो पद्मिनी काकू, ॲक्च्युली युवराजच्या लग्नामुळे खूप सुट्ट्या झाल्या आणि खूप पेपर्सवर साईन घ्यायची होती. खूप कामं पेंडिंग होती. सो पण दया काका, सगळे पेपर्स आजच साईन नाही करायचेत. नाही म्हणजे तुम्हाला जर हेक्टिक होत असेल तर मी माझ्या मॅनेजरकडनं तुमच्याकडे सगळे पेपर्स पाठवते. तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही सिग्नेचर करा. दॅट्स ॲब्सोल्युटली ओके. ठीक आहे, मी बघतो. आर यू शुअर? हां. अहो ठीक आहे काय. अहो तुम्हाला किती दमाला होतोय आजकाल. नाही कौशिकी, आत्ता नको, आता नंतर करतील ते. हां मी करेन मी. अहो पद्मिनी काकू, आय नो हे दया काकांसाठी जरा हेक्टिक आहे, पण खरं सांगू सगळ्या पेपर्सवर सिग्नेचर होणं खूप गरजेचं आहे. पण तुम्ही काळजी करू नका. आय मीन आय नो खूप जास्त बॅकलॉग आहे, पण ह्याच्या पुढे कामाचा बॅकलॉग होणार नाही आणि त्याचा दया काकांना अजिबात त्रास होणार नाही. ही पूर्ण जबाबदारी माझी आहे. हो ते तू करशील, यात काही वादच नाही ग. पण कसं आहे ना, आता आपली फॅमिली जशी वाढते ना
तसाच तुझा कामाचा व्याप सुद्धा वाढतोय ना. तुझ्या मदतीला तुझ्या सोबत सुद्धा कोणीतरी हवं ग. हो म्हणजे ऑफकोर्स आपला कामाचा व्याप वाढलाय, पण तेवढा आपला स्टाफही वाढतोय. हो बरोबर आहे. अगं पण घरातलं कोणीतरी असलं तर किती बरं होईल नाही का. म्हणजे हे कसे तुला मदत करायचे ना, पण आता त्यांना नाही झेपत. पण युवराज, त्याला जर तू सोबत घेतलंस ना, पूर्ण वेळ तुझ्याबरोबर आला ना कंपनीत, तर तुलाही मदत होईल व्यवस्थित. हा अगं युवराज कशाला, त्याला घेऊ दे, अजून थोडा वेळ घेऊ दे त्याचा. अहो अजून वेळ, आता मोठा झालाय तो, लग्न झालं ना त्याचं. बायकोची जबाबदारी घेणार की नाही, मग कंपनीची सुद्धा जबाबदारी घेईल नाही का, हो की नाही. आणि असंही तो कौशिकी बरोबर मध्ये मध्ये जातच असतो ऑफिसला. मग आता पूर्ण वेळ जायला लागेल काय कौशिकी. अगं हो, पण त्याला अजून बिझनेस मधलं तेवढं काही कळत नाहीये ग. अहो मग कळेल ना हळूहळू. पण मग अभिमन्यू सारखी कौशिकी आईच्या पोटातून सगळं शिकून आली होती का. अहो ती सुद्धा काम करत करतच शिकली आहे ना. तसंच माझा युवराज सुद्धा शिकेल की हळूहळू. पण त्याला एक संधी तर द्यायला हवी ना, काय ग कौशिकी, हो ना. दया काका, मला असं वाटतंय पद्मिनी काकू म्हणतात ते अगदी बरोबर आहे. नाही म्हणजे आपण युवराजला कधी ना कधीतरी संधी देणारच होत, मग आत्ता का नाही. मला असं वाटतं पद्मिनी काकू म्हणते ते बरोबर आहे, युवराजने आपलं ऑफिस जॉईन करायला हवं. नाही नाही ग कौशिकी, अजून त्याला थोडी ट्रेनिंगची गरज आहे. अहो त्याची ट्रेनिंग पूर्ण होईल काम सुरू झाल्यावर, पण त्याच्यावर विश्वास तर ठेवा, त्याला संधी तर द्या. अहो असं लग्न झालेल्या मुलाला घरात बसून ठेवणं बरोबर नाही दिसत. आणि एकदा पाण्यात पडल्याशिवाय पोहता येतं का मला सांगा. येईल ना, त्याला सुद्धा सगळं करता येईल, काम जमेल त्याला. असं कोण म्हणालं, तो स्वतः म्हणालाय का. कोणीही म्हणालं तरी मुद्दा तोच राहतो ना. युवराज हाच कंपनीचा खरा वारसदार आहे. नंतर त्याच्यावर एकदम जबाबदारी पडण्यापेक्षा हळूहळू शिकून घेऊ द्या ना त्याला. आणि कोणी कितीही हक्क गाजवला ना, तरी हे सगळं माझ्या युवराजलाच मिळणार आहे. ही गोष्ट विसरताय का तुम्ही. पुरे पुरे पद्मिनी, पुरे आता. हे सगळं एकट्या युवराजचं नाहीये. म्हणजे अजून कोण आहे ह्या सगळ्याचा वारस. अहो केडी सर, अहो सर ऐका ना, केडी सर. बॉस, बरं झालं तुम्ही आलात. सर आता आहे ना काय काय बोलत होते की माझा फोकस हल्लाय, माझा कॉन्फिडन्स लूज झालाय, मी आता ड्युटी करू शकत नाही. बॉस प्लीज त्यांना थांबवा ना, त्यांना आता सपोर्टची गरज आहे. मला तर लय टेन्शन आलंय बॉस. अहो ते काय करायला चाललेत काय कळत नाहीये. बॉस, केडी सरांना थांबवा ना. बॉस ते खूप अपसेट आहेत, तुम्ही सांगितलं तर ते थांबतील. मी नाही थांबवू शकत त्याला, का बॉस. कारण हे मिशन त्याच्या एकट्याच आहे आणि ते त्याला पूर्ण करावंच लागणार आहे. टीम, मला तुमच्या सगळ्यांची काळजी कळतीये आणि आपण सगळे आहोत त्याच्यासोबत. पण ही लढाई त्याने एकट्यानेच लढायला हवी.